आज मी तुम्हाला चविष्ट असे कांदे बटाटे पोहे कसे करायचे हे करून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी जाड पोहे वापरणार आहे. 4 मूठ असे जाड पोहे मी घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पाणी घातलं की पोहे हाताने व्यवस्थित चोळून घेऊ. हे पहा कसं गढूळ पाणी निघालं आहे की नाही. आता हे पाणी फेकून देऊया आणि पुन्हा आणखी पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घेऊ आणि हे पाणी निथळून घेऊ. आता पोहे बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. एक मोठा कांदा बारीक चिरून घेऊया. जर कांदे लहान असतील तर 2 कांदे घेतले तरी चालतील. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेऊ. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धी मूठ कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. लिंबाच्या फोडी करूया. ओलं खोबरं गरमागरम वाफाळत्या पोह्यांवर घालून तर बघा, खूपच छान लागते. इथे मी 3 ते 4 इंचाचा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. बारीक खिसणीने आपण ओलं खोबरं खिसून घेऊया. बारीक खिसणीनेच खिसून घ्या, कारण ओलं खोबरं मग पोह्यांमध्ये छान एकजीव होतं. हे पहा, ओल्या खोबऱ्याचा किस तयार आहे. 2 लहान बटाटे मी सोलून घेत आहे. मोठा बटाटा असेल तर 1 बटाटा घेतला तरी चालेल. बटाट्याचे असे जरा पातळ काप करून घेऊ, म्हणजे तेलावरून परतवून घेत असताना बटाटे पटकन शिजतात. आता गॅसवर कढई ठेवली आहे. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवली आहे. कढईत मी 3 पळी तेल घालत आहे. तेल तापलं की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे तेलात लालसर रंग येईपर्यंत परतवून घेऊ. शेंगदाणे छान भाजून निघाले की त्याला काढून घेऊया. आता गॅसची फ्लेम लोवर करूया. बटाट्याच्या कापामध्ये 2 ते 3 चिमूट मीठ घालूया, म्हणजे बटाटा बेचव लागत नाही. आता हा मीठ लावलेला कच्च्या बटाट्यांचे काप तेलावर वाफवून घेऊ. वाफवून घेत असताना बटाटे सतत हलवून घेऊया. चार ते 5 मिनिट बटाटे तेलावर परतवून शिजवून घेऊ. बटाटे तेलावर फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण भिजलेल्या पोह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पाव चमचा हळद घालू. 2 चिमूट साखर घालू. लिंबाचा रस घालूया. सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करू. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. आता बटाटा शिजला आहे की नाही चेक करूया. बटाटे तेलावर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत.
फ्राय झालेले बटाटे पातेल्यात काढून घेऊया. आता फोडणी घालून खमंग कांदे बटाटे पोहे करूयात. आता तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालू, पाव चमचा जिरं घालूया. मोहरी आणि जिरं छान तडकलं की यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालूया. मिरच्या परतल्या गेल्या की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. कांद्यामध्ये 2 चिमूट मीठ घालूया, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आणि कांद्याला चव छान येते. भिजलेल्या पोह्यांमध्ये आपण आधीच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांद्यामध्ये अगदी जपूनच मीठ घालूया. आता कांदा छान परतला गेला आहे. आपण भिजवलेले पोहे फोडणीमध्ये घालूया. भिजवलेल्या पोह्यांमध्ये आपण आधीच मीठ, हळद, साखर, तळलेले शेंगदाणे आणि तळलेले बटाट्याचे काप घातलेले आहेत. आता फोडणीमध्ये हे पोहे 4 ते 5 मिनिट खमंग परतवून घेऊया. गरमागरम पोह्यांवर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालूया. गरमागरम वाफाळते कांदा बटाटे पोहे तयार आहेत. आवडली ना रेसिपी? नक्की करून बघा आणि खाऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.